नमस्कार, मी सुनीता नागरे। मी महाराष्ट्रभर आपल्या सामाजिक कार्यासाठी फिरत असते। महाराष्ट्रातील विविध आदिवासी लोकांसाठी मी काम करते आणि आज आलेली आहे मी लोणावळा येथे लोणावळा टायगर पॉइंट, जेथे खूप फेमस अशी भजीची स्टॉल आहेत। तर आपण त्या ताईंशी संवाद साधू। ताई, तुमचं नाव? माझं नाव दीपाली आहे आणि माझं समोर स्टॉल आहे। सेम स्टॉल आहे आमच्याकडे। भजी वगैरे बनवतो आम्ही। इकडे फेमस म्हटलं तर मका भजी। अच्छा, पुढे ताई तुम्ही? भजी, स्वीट कॉर्न भजी आहे आणि मी खरंच टेस्ट पण करते। खूप सुंदर भजी आहे। ताई, तुमचं नाव काय? ताई, तुम्ही हा व्यवसाय करता? लहानपणापासून 11-12 वर्षाची होते। अच्छा, लग्न झालं तुमचं? शिक्षण किती? 8वी। मग पुढे शिकलात का नाही? गावाकडे नाही शिकून देत। अच्छा, म्हणजे गावाकडची मानसिकता आपल्याला बदलवायला पाहिजे की मुलींना पण तुम्ही शिकून दिलं पाहिजे। बरं, तर तुमचं घर याच्यावरच चालतं? दुकानावरती कोणी जॉबला वगैरे। अच्छा, काय फेमस आहे ताई तुमचं इथलं? इथं कॉर्न भजी फेमस आहे सगळ्यात जास्त। म्हणजे ती फक्त इथं लोणावळा टायगर पॉइंटच भेटते, बाकी ठिकाणी भेटते पण इथली टेस्ट कुठेच नाही। इथली टेस्ट कुठेच नाही आणि याच्यावरच तुमचं म्हणजे पोट चालतं किंवा तुमचं घर चालतं, बरोबर ना? तर इथे दिवसाला ताई तुमचं किती गल्ला होतो? पब्लिकच्या ह्याच्यावर आहे मॅडम। आणि दुसरी गोष्ट, आता दुकानं खूप झालं ते, म्हणजे आता पहिल्यासारखं पब्लिक नाहीये आणि धंदा पण नाहीये। अच्छा, ओके ओके, ठीक आहे। थँक्यू सो मच ताई। आम्ही आल्यावर तुमच्या दुकानाला अवश्य परत भेट देऊ। धन्यवाद, थँक्यू।